नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत कैमूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? DRDOचा 68वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तसेच दीप्ती शर्माच्या नावे कोणता नवीन विक्रम आता नोंदवला गेलेला आहे? या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी आपण एक प्रश्न विचारलेला होता. कोलामार्का अभयारण्य कोणत्या प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे? अनेक विद्यार्थ्यांनी याचं योग्य उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रानमहेस. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच कोलामार्का याला अभयारण्याचा दर्जा महाराष्ट्र सरकारमार्फत देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे अभयारण्य सध्या चर्चेमध्ये आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल चर्चा केलेली आहे. तुम्ही पुन्हा एकदा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोलामार्का अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी आता कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 11 जानेवारी. 11 जानेवारी 1966. लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी. भारत आणि पाकिस्तान 1965चे युद्ध संपल्यानंतर रशियाने शांतता करार घडवून आणण्यासाठी मदतीचा हात पुढे केलेला होता. ताश्कंदमध्ये 1966 साली शास्त्री आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अयूब खान यांची भेट झाली. ताश्कंद करारानुसार दोन्ही देशांनी आपापल्या फौजा 5 ऑगस्ट 1965 रोजी ज्या स्थितीत होत्या त्या स्थितीला आणून ठेवणे अनिवार्य होते. या करारावर सह्या झाल्यानंतर त्याच रात्री शास्त्रींचे रहस्यमयरित्या निधन झाले. लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. म्हणजेच 1964 ते 1966 या कालावधीमध्ये ते आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून रुजू होते. जय जवान जय किसान हा नारा त्यांनी संपूर्ण भारतभराला दिलेला होता. त्यामुळे लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं असं हे व्यक्तिमत्व आहेत. लालबहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी. 11 जानेवारी 1911 कोल्हापूर संस्थानामध्ये आजच्या दिवशीच सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आलेली होती. याचे संस्थापक नक्कीच शाहू महाराज हे होते, परंतु याचे अध्यक्ष मात्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते होते भास्करराव जाधव. 11 जानेवारी 1898 वी. खांडेकर हे मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक. जीवनासाठी साहित्य ही भूमिका घेणाऱ्या खांडेकर यांची आज जयंती. ययाती या कादंबरीला 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. शिवाजी विद्यापीठानं खांडेकरांना सन्मानानं डी.लिट ही पदवी प्रदान केलेली आहे. 11 जानेवारी 1859 ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याचा आज जन्मदिवस. 11 जानेवारी 2008 माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचे आज निधन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आजचे अतिशय महत्त्वाचे दिनविशेष होते. या महत्त्वाच्या दिनविशेषावर आधारित आता आपण पुढच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि या पुढच्या चालू घडामोडी म्हणजे आजच्या चालू घडामोडी देखील अतिशय महत्त्वाच्या आहेत. ते तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून पहा. प्रश्न पहिला, कैमूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2 झारखंड, पर्याय क्रमांक 3 बिहार आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिहार. कैमूर वन्यजीव अभयारण्य याला आता टायगर रिझर्व्ह हा दर्जा देण्यात आलेला आहे. हे अभयारण्य बिहार या राज्यामध्ये आहे. हे बिहारमधील आता सर्वात मोठे अभयारण्य ठरलेले आहे. म्हणजेच याची स्थापना 1979 या साली झालेली होती आणि यातीलच आता कैमूर वन्यजीव अभयारण्य आता याला टायगर रिझर्व्हचा दर्जा देखील मिळालेला आहे. याचे एकूण क्षेत्रफळ आहे 1505 चौरस किलोमीटर. तर हे कैमूर आणि रोहतास या 2 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेमध्ये सहज प्रश्न विचारण्यात येऊ शकतो वन लाइनर. कैमूर वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं उत्तर असेल बिहार. पुढचा प्रश्न, विश्वबंधू सेन कोणत्या राज्याचे विधानसभा अध्यक्ष होते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा, पर्याय क्रमांक 2 झारखंड, पर्याय क्रमांक 3 बिहार आणि पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा. विश्वबंधू सेन यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. ते त्रिपुरा राज्याचे विधानसभा अध्यक्ष होते. त्यांचं वय होतं 72 वर्ष. ते धर्मनगर मतदारसंघातून 4 वेळा आमदार होते. 2018 ते 2023 या कालावधीमध्ये ते उपसभापती होते. तर 2023 पासून ते विधानसभा अध्यक्ष होते. त्रिपुराचे ते 11वे विधानसभा अध्यक्ष होते.
त्यामुळे लक्षात घ्या. विश्वबंधू सेन हे कोणत्या राज्याचे विधानसभा अध्यक्ष होते? तर त्रिपुरा. पुढचा प्रश्न, अँटी टेरर कॉन्फरन्स 2025चे उद्घाटन कोणी केले? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान नरेंद्र मोदी, पर्याय क्रमांक 2 संरक्षण मंत्री, पर्याय क्रमांक 3 NIA प्रमुख आणि पर्याय क्रमांक 4 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. अँटी टेरर कॉन्फरन्स 2025 ही नुकतीच पार पडलेली आहे. याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामार्फत करण्यात आले. नवी दिल्ली या ठिकाणी ही कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती. याचं आयोजन NIA कडून करण्यात आलेलं होतं. 26 आणि 27 डिसेंबर या कालावधीमध्ये ही कॉन्फरन्स भरलेली होती. दहशतवाद विरोधी क्षमतांचा विकास करणे हे अँटी टेरर कॉन्फरन्सचे उद्दिष्ट होते. पुढचा प्रश्न, DRDOचा 68वा स्थापना दिवस हा कधी साजरा करण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 6 जानेवारी 2026, पर्याय क्रमांक 2 1 जानेवारी 2026, पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 2025 आणि पर्याय क्रमांक 4 31 डिसेंबर 2025. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जानेवारी 2026. तर DRDOचा नुकताच 68वा स्थापना दिवस हा पार पडलेला आहे. हा 1 जानेवारी 2026 या दिवशी पार पडला. DRDOचं पूर्ण लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना झालेली होती 1 जानेवारी 1958 या दिवशी. याचे मुख्यालय होते नवी दिल्ली. मंत्रालय संरक्षण मंत्रालय आणि सध्या लक्षात ठेवा DRDOचे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत. पुढचा प्रश्न, दीप्ती शर्माने महिला T20I मध्ये किती विकेट्स घेत जागतिक विक्रम केलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 145, पर्याय क्रमांक 2 148, पर्याय क्रमांक 3 150 आणि पर्याय क्रमांक 4 152. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 152. तर दीप्ती शर्माच्या नावे आता नवीन विक्रम नोंदवण्यात आलेला आहे. ती आता महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरलेली आहे. 30 डिसेंबर रोजी तिने हा विक्रम आपल्या नावे केलेला आहे. महिलांच्या T20I मध्ये क्रिकेटमध्ये हा तिने विक्रम केलेला आहे. 152 विकेट घेत हा तिचा जागतिक विक्रम ठरलेला आहे. 133 सामन्यात तिने 152 विकेट घेतलेले आहेत. तिने मेगन शूट जी ऑस्ट्रेलियाची आहे तिच्या 151 विकेटचा विक्रम मोडलेला आहे. श्रीलंकेविरुद्ध T20I मालिकेतील 5व्या सामन्यात तिने हा विक्रम केला. दीप्ती ही पहिली महिला क्रिकेटर आहे जी ODI आणि T20I दोन्हीमध्ये 150 पेक्षा जास्त विकेट्स घेण्यात आलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या दीप्ती शर्मा हे नाव चर्चेमध्ये आहे. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आता दीप्ती शर्मा ही ठरलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, सध्या DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? तर यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जी सतीश रेड्डी, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर समीर व्ही कामत, पर्याय क्रमांक 3 अजय कुमार आणि पर्याय क्रमांक 4 राजेश कुमार. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच ही आपण बातमी चर्चा केलेली आहे. त्यामुळे याचं उत्तर अतिशय सोपं आहे. तुम्ही सर्वांनी आता ते कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.